माणसं राजकारणात फक्त आणि फक्त सत्ता आणि संपत्ती, सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण काहीच माणसं असे असतात की गेली 20 वर्ष झालं सातत्यानं संघर्ष, सर्वसामान्याला न्याय देणे आणि नेत्याची प्रतिष्ठा वाढवणे असे आमचे मित्र संजय शेटे आपल्या भेटीला येत आहेत. नमस्कार संजय साहेब. नमस्कार बद्दर साहेब. महाविद्यालयीन जीवनात असतानाच ज्यांना समाजकारण करत असताना राजकारणाकडे वळले ते कसे वळले याबद्दल आपण थोडक्यात माहिती सांगावी. मी खरं तर माझं शालेय शिक्षण हे मुरुड तालुका लातूर या ठिकाणी झालं. तेथील जनता विद्या मंदिरमध्ये माझी 10वी झाली. त्यानंतर 11वी 12वीसाठी शिक्षणासाठी म्हणून लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात या ठिकाणी प्रवेश घेतला आणि 11वी 12वी त्या ठिकाणी झाली. आणि मी साध्या एकदम मध्यमवर्गीय कुटुंबातील, माझे वडील बँकेमध्ये सोसायटी जी असती खेडेगावामध्ये त्या सोसायटीला गटसचिव म्हणून होते. त्यामुळं पार्श्वभूमी तर अशी राजकीय काही नव्हती. परंतु ज्यावेळेस मी इथे दयानंद महाविद्यालयामध्येच 12वी नंतर मी BScला त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. सर्व मित्रांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी बद्दरसाहेब त्यांनी CR पदाला मला उभं केलं. मी कधी राजकीय पार्श्वभूमी काहीच नव्हती, पण ते मित्रांच्या आग्रहाखातर उभारलो. आणि मला आणखीन आठवतं आहे की त्यावेळेस म्हणजे खूप मोठ्या फरकानं, म्हणजे डिपॉझिट पुढच्याचं गेलं म्हणता येईल अशा फरकानं मी CR म्हणून निवडून आलो. आणि कॉलेजच्या जीवनामध्ये त्यावेळेस निवडणुका होत होत्या. तर त्यावेळेस बद्दर साहेब असं की म्हणजे फक्त थर्ड इयरची मुलंच युनिव्हर्सिटीची म्हणजे UR पदाची, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह पदाची निवडणूक लढवू शकत होते. परंतु सर्वांच्या आग्रहाखातर मला, मी फर्स्ट इयरचा विद्यार्थी असताना सुद्धा मला युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह ह्या पदासाठी त्या ठिकाणी निवडणूक लढवायची संधी मिळाली CR म्हणून. आणि मला आठवते की चांगल्या मतानं मी त्या ठिकाणी UR म्हणून सुद्धा निवडून आलो. अच्छा. आणि योगायोग पुन्हा असा चांगला आला की त्यावेळेस कैलासवासी वसंतरावजी काळे साहेब त्यांच्या, माझे मामाच त्यांचे एक मित्र असल्यामुळे मी त्यांच्या खूप सानिध्यात होतो. त्यांनी औरंगाबाद मराठवाडा युनिव्हर्सिटीत त्यावेळेस पॅनल उभा करायचे ते सिनेट मेंबरसाठी. आणि त्यांनी मला त्या पॅनलमध्ये UR म्हणून तिथं उभा केलं ऑदर 9साठी, सिनेट मेंबरसाठी. आणि त्यावेळेसच्या घडामोडी अशा झाल्या की बाकीचे सगळे उमेदवार वसंतराव काळे साहेबांचे पडले, परंतु मी ऑदर 9 म्हणून त्या ठिकाणी सिनेट मेंबर म्हणून युनिव्हर्सिटी सुद्धा निवडून आलो. अशा तऱ्हेनं मी राजकीय विद्यार्थी दशेत असतानाच या ठिकाणी राजकीय क्षेत्राकडे वळलो गेलो. अच्छा. तर राजकारणात पहिलं पद कोणतं मिळालं? आता असं झालं की बघा, पहिल्यांदा मी विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलो. ते करत असताना दुसऱ्या वर्षी कॉलेजला पुन्हा मी GS झालो. तिसऱ्या वर्षी पुन्हा प्रेसिडेंट झालो. असं 3 वर्ष मी कॉलेजच्या निवडणुका लढवल्या. अच्छा. त्यानंतर मग मुरुड काँग्रेस सेवा दलाचा पहिल्यांदा अध्यक्ष झालो. अच्छा. माझ्यावर त्या ठिकाणी शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासरावजी देशमुख साहेबांचा त्यावेळेस प्रभाव होता, विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा, आणि घरात सुद्धा लहानपणापासून तीच विचारसरणी असल्यामुळं मी मुरुडचा काँग्रेस सेवा दलाचा मुरुड शाखेचा अध्यक्ष झालो. त्यानंतर मी मुरुड जिल्हा परिषद मतदारसंघाचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो. आणि त्याच्यानंतर मला आठवते की मी सक्रिय राजकारणात येत होतो आणि विलासरावजी देशमुख साहेबांचा 95ला पराभव झाला. त्याच्यानंतर मग मला विलासरावजी देशमुख साहेबांनी, शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी माझं हे काम बघून, त्यावेळेसच्या विद्यार्थी दशेतलं चळवळीतलं काम बघून मला या ठिकाणी युवक काँग्रेसचं तालुकाध्यक्ष केलं. अच्छा. ही माझी सुरुवात. युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही त्यावेळेस तालुका पातळीवर कुठले कुठले कार्यक्रम घेतले? मला त्या गोष्टीचा आनंद आहे, अभिमान आहे सगळ्याच गोष्टीचा की देशाचे नेते शिवराज पाटील चाकूरकर साहेब आणि राज्याचे नेते आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांच्या सोबत
खूप जवळून मला काम करता आलं. मी असा त्यावेळेस एकमेव कार्यकर्ता होतो की जो शिवराज पाटील साहेबांच्या गाडीत बसायचा आणि विलासरावजींच्या गाडीत बसायचा. आणि खास करून असं होतं की विलासरावजी पडल्यामुळं काम करायला खूप आणखीन या ठिकाणी वाव होता. पहिले 2-2.5 वर्ष विलासरावजी लातूरमध्ये येत नव्हते, परंतु आम्ही सगळ्यांनी आग्रह केला की तुम्ही आलं पाहिजे. लातूरमध्ये एक नकारात्मक वातावरण झालेलं आहे. ह्या गोष्टी काही भावनेत येऊन लातूरकरांच्या जनतेकडून घडलेल्या आहेत. त्यांनी काय पाडायचं म्हणून विलासरावजी देशमुख साहेबांना त्या ठिकाणी पाडलेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे आम्ही खूप आग्रह केला की खरं तर जनतेच्याच मनात गिल्टी आहे, तुम्हाला पाडले म्हणून तुम्ही सक्रिय झालं पाहिजे. आणि मग ठरलं की 2-2.5 वर्षानंतर विलासरावजी देशमुख साहेबांनी लातूर मतदारसंघात फिरायचं ठरवलं. मग अशी चर्चा झाली की फिरायचं तर काय म्हणून फिरायचं. मग असं ठरलं की युवक काँग्रेसच्या शाखा लावायच्या, त्याचे बोर्ड लावायचे आणि त्या बोर्डाचं उद्घाटन विलासरावजी देशमुख साहेबांनी करायचं, त्याच ठिकाणी सभा घ्यायची. अशा प्रत्येक गावातलं आमचं नियोजन ठरलं. मग त्यावेळेस दिलीपरावजी देशमुख साहेब आणि बबुराव काळे साहेब माझ्यासोबत होते. मग नियोजन असं करायचं की 8 दिवसातले गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार मी आणि बबुराव काळे साहेब त्यावेळेस मांजरा कारखाने चेअरमन होते. आम्ही पूर्ण एक जिल्हा परिषद मतदारसंघ तयार करायचा 4-5 दिवसात फिरून. आणि विलासरावजी देशमुख साहेब दर सोमवारी यायचे. सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस त्यांनी मग त्या युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करायचे आणि त्या गावात ती सभा घ्यायच्या. असं जवळपास मी 72 म्हणजे 125 गाव आहेत लातूर मतदारसंघात, त्यातल्या 72 गावातल्या युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन मी विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते केलेले आहेत. एवढे सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी त्यावेळेस होत होते. ही मी केलेलं उल्लेखनीय कार्य आहे. मग तुम्ही राष्ट्रवादीकडे कधी गेलात? तर असं झालं की हे करत करत असताना मला आणखीन एक आवर्जून सांगायची गोष्ट की त्यावेळेस वसंतराव काळे साहेबांचं म्हणजे पहिल्यांदा माझी शरद पवार साहेबांची ओळख करून दिली बारामतीमध्ये. त्यावेळेसपासून म्हणजे पवार साहेबांचं, आता मी जरी इथं शिवराज पाटील चाकूरकर साहेब, विलासरावजी देशमुख साहेबांसोबत काम करत असलो तरी लहानपणापासून एक इच्छा होती शरद पवार साहेबांना कधीतरी जवळून बघावं, भेटावं, त्यांच्या विचाराचाही पगडा होता. आणि वसंतराव काळे साहेबांनी त्यावेळेस त्यांची ओळख करून दिली आणि मी तसं संपर्कात होतोच. आणि योगायोगानं मला आठवते की 8 जानेवारी 1999 तारीख सुद्धा आठवते की इथंच वसंतराव काळे साहेबांचा होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे MIDC मध्ये, त्या ठिकाणी सकाळी 8 वाजता मी खूप मोठा युवक काँग्रेसचा मेळावा घेतला होता. आणि मला हे आठवते बद्दर साहेब की तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमाला होतात. बरोबर आहे. आणि तो कार्यक्रम एवढा छान झाला. मग मी आपसुकच शरद पवार साहेबांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या म्हणजे प्रेमातच पडलेलोच होतो. परंतु हे होत असताना आता काही गोष्टी बद्दल साहेब तुम्ही म्हणजे मीडिया समोर हे कधी बोलल्या नाहीत, परंतु जी सत्य आहे ती बोलणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे विषय असा झाला की त्यावेळेस अमित देशमुख हे नाव कोणालाच माहित नव्हतं. मग अमित देशमुखांची राजकारणात एंट्री करायची ठरली. पण कसं करायचं. मग हे विलासरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते जे युवक काँग्रेसच्या शाखेचे हे बोर्डाचे उद्घाटन होत होते, गाव मोठमोठ्या सभा होत होत्या, त्याचं वातावरण एवढं चांगलं झालं. हे सगळं बघून आता काही, आता मला मी कोणाची नावं नाही घेणार, परंतु असं काही चर्चा चालू झाल्या की मला तालुकाध्यक्ष पदावरून काढायचं आणि अमित देशमुखांना तालुकाध्यक्ष म्हणून करायचं आणि त्यांचं राजकारणातलं लॉन्चिंग करायचं. हे अशा गोष्टी कानावर आल्या. बरं, कानावर येत होत्या परंतु प्रत्यक्षात काही घडत नव्हतं, त्याच्यामुळं आपलं चालूच होतं. हे करत असताना बद्दर साहेब वाईट वाटतं की आपण एवढं तळमळीनं काम करतो, आपला कुठलंही डोक्यात काय नसताना. पण मी एक घटना अशी घडली की मी बबुराव काळे साहेब, कैलासवासी बबुराव काळे साहेब, आम्ही ग्रामीण भागात जाऊन शाखा सगळे बोर्ड वगैरे आम्ही पेंट वगैरे कसं सगळं तयार करून आलो. आणि ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या दिवशी त्या विलासरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते उद्घाटन चालू झाली त्यावेळेस एक गाव झालं, पहिल्या गावात उद्घाटन, ती युवक काँग्रेस, त्याच्यावर कलर मारला असा पांढरा, खालून दिसायला युवक काँग्रेस आणि त्याच्यावर श्री विलासराव देशमुख युवा मंच असं त्याच्यावर नाव दिसलं. त्याचे उद्घाटन चालू झाले. 1 झालं, 2 झालं, 3 झालं, मला काहीच लक्षात येत नाही असं का होतंय. मी एका सभेत त्याच दिवशी, मी थोडा सनकी कार्यकर्ता आहे, सभेत मी विलासरावजी देशमुख साहेबांना मी त्यावेळेस म्हणलं होतं, मी असं स्टेजवरून समोर गेलो, मी म्हणलं साहेब
संजय शेट्टीला विधानसभा लढवायची नाही किंवा संजय शेट्टीच्या बापालाही लढवायचे नाही. हे जे सगळं करायलोय ते फक्त तुमच्यासाठी करायलोय, तुम्ही म्हणलात म्हणून करायलोय. मग हे युवक काँग्रेसचं कार्यक्रम चालू असताना हे युवा मंच काढायचं कारण काय? मी तुमच्यासाठीच काम करतो, ही युवक काँग्रेस तुमच्यासाठीच काम, मला तुमच्यासोबत काम करायचं नाही असं म्हणलो, तिथून मी निघून गेलो. पण तरी त्यावेळेस मला काही जणांनी तिथून परत आणलं. ते SR देशमुख असतील, बरेच जण होते. मग तिथून मला परत आणलं, परत त्यांच्यासोबत काम करत होतो. परत दुसऱ्या दिवशीपासून चालू झाले उद्घाटन. पण मनात त्या दिवशी जी मला अपमान केला गेला किंवा मला एक अशी ठेच पोहोचली मनाला की आपण एवढं यांच्यासाठी करतोय, पण ह्यांनी जर असं आपल्या बाबतीत विचार करत असतील तर आपण करतोय ती चुकीचं करतोय असं वाटायला लागलं. आणि त्याच पिरियडमध्ये इथंच एका लातूरच्या जवळच्याच एका गावामध्ये हेच विलासरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते कार्यक्रम युवक काँग्रेसच्या बोर्डाचं उद्घाटन चालू होतं, सभा चालू होती. आणि त्या सभेमध्ये देशमुख साहेबाला कोणीतरी त्यांच्या PAने निरोप आणून दिला की शरद पवार साहेबांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधीला पत्र दिलंय म्हणून, अशा पद्धतीचं. आणि ते समजलं की विलासरावजींनी पुढचे सगळेच कार्यक्रम रद्द केले आणि मुंबईला निघून गेले. पत्र कशाचं दिलं होतं असं त्यावेळेस सांगितलं. त्या दिवशी चर्चा. मग विलासरावजी मुंबईला निघून गेले. त्याच्यानंतर आम्हाला मग आता पुन्हा सगळ्या बातम्यात यायला लागलं, हे यायला लागलं. सोनिया गांधी म्हणजे शरद पवार साहेब, तारिक अनवर आणि PA संगमा ह्यांनी जे सोनिया गांधींना पत्र कशाच दिलं होतं तुम्हाला माहिती आहे ना त्यावेळेस, बरोबर आहे? ते पत्र त्यांनी ती काय पक्ष संघटनेतल्या बाबतीत असेल ती पत्र दिलं. आणि तिथून पवार साहेब आले, ती मुंबईमधल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बसले. दुसऱ्याच दिवशी इथून संपर्क पवार साहेबांशी साधला आणि त्यांना सांगितलं की साहेब, माग 8 जानेवारी 99ला मेळावा घेणारा मीच तो तालुकाध्यक्ष संजय शेटे, मला तुमच्यासोबत काम करायची इच्छा आहे, मला काँग्रेसमध्ये राहायची इच्छा नाहीये. मी असं त्याच दिवशी सांगितलं. त्या दिवशी राष्ट्रवादी पक्ष होईल का नाही माहित नव्हतं, मला कुठलं युवक काँग्रेस होईल का नाही माहित नव्हतं, कुठलंच नव्हतं. पण आता इथून पुढे उरलेलं आयुष्य शरद पवार साहेबांच्या सोबत काम करायचं असं ठरवलं आणि मी तालुकाध्यक्ष पदाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला. अच्छा. आणि सांगायचा विषय असा सगळ्यात महत्वाचा की सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेस मी फुडली म्हणण्यापेक्षा सोडली. कारण दुसऱ्या दिवशी विलासरावजींना काही पत्रकारांनी मुंबईत विचारलं होतं की तुमच्या मतदारसंघातली लातूरची काँग्रेस फुटणार का? त्याने म्हणले मतदारसंघातली, जिल्ह्यातली काँग्रेस फुटणार नाही. आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्याच तालुकाध्यक्ष म्हणजे माझा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा राजीनामा होता. आणि हे सर्व होत असताना संजयजी, की आपण शरद लिंगायत असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही मराठ्याची पार्टी आहे असं म्हणत असताना आपण पवार साहेबांच्या एवढा कसा काय विश्वास संपादन केला? तर साहेब, मी आता 99 पासून मी शरद पवार साहेबांच्या म्हणजे जवळून त्यांचा अभ्यास करतोय. मला एक सांगाबद्दल साहेब, मला काँग्रेसमध्ये असताना तालुकाध्यक्ष असताना बराच विरोध झाला. परंतु कसं तरी विलासरावजी साहेबांनी आणि चाकूरकर साहेबांनी मला तालुकाध्यक्ष केलं. मला सांगा, राष्ट्रवादीत आल्याबरोबर मला त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष केलं. अच्छा. आणि माझं महाराष्ट्रात रेकॉर्ड आहे, मी 12 वर्ष जिल्हाध्यक्ष होतो. अच्छा. 12 वर्ष. असं महाराष्ट्रात कुणीच 12 वर्ष जिल्हाध्यक्ष नव्हतं. आता मी लिंगायत समाजाचा आहे. मला आणखीन कधी त्या राष्ट्रवादीत वाटलं नाही की मी मराठ्याचा नाहीये म्हणून माझ्यावर कुठं अन्याय होतोय. मला एक सांगा की मला 12 वर्ष जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाने ठेवलं असतं का? पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मी स्वतःहून सांगितलं की आता मला जिल्हाध्यक्ष नको युवक काँग्रेसचं. त्यावेळेस मी प्रदेश अध्यक्ष पदाच्या स्पर्धेत होतो. मी आणि आत्ताचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, करेक्ट, आम्ही दोघ जण स्पर्धेत होतो. पण त्यांनी प्रदेशाध्यक्ष झाले. तुम्हाला आठवतंय माझ्यावर हल्ला झाला होता, माझे 1.5 वर्ष त्या ठिकाणी वेस्ट गेले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष झाले, त्यांच्या कमिटीमध्ये मी उपाध्यक्ष झालो. म्हणजे मला महाराष्ट्राचं युवक काँग्रेसचं उपाध्यक्ष केलं. त्याच पिरियड मध्ये इकडे अमित देशमुख महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. म्हणजे काँग्रेसमध्ये ती संधी मला मिळाली नसती. त्याच्यानंतर मला म्हणजे आता जयंत पाटील साहेबांच्या कमिटीमध्ये मी महाराष्ट्राचा सेक्रेटरी आहे. अच्छा. आता काँग्रेस पक्षात जर तुम्ही बघितलं तर किती मोठी मोठी नाव आहेत. म्हणजे बसवराज पाटील मुरुमकर, निलंगेकर, अशोक पाटील निलंगेकर, या ठिकाणी स्वतः शैलेश पाटील चाकूरकर, स्वतः अमित देशमुख,
हे आहेत सेक्रेटरी आणि मी राष्ट्रवादी सेक्रेटरी आहे, मला ह्यांनी सेक्रेटरी केलं असतं का? नाही. मग ह्याच्यापेक्षा किती सन्मान करावा? अच्छा. आता पहिली गोष्ट अशी आहे, बद्दर साहेब, मी एवढे वर्ष झाला ऐकतो की मराठ्यांची पार्टी. आता माझ्यावरूनच उदाहरण घ्या ना, की माझ्यासारखा अल्पसंख्याक समाजातला असलेल्या तरुणाला इथपर्यंत संधी दिली महाराष्ट्राच्या सेक्रेटरी पदापर्यंत. मग ह्याच्यात मला तर कुठं त्या ठिकाणी जातीवाद या ठिकाणी राष्ट्रवादी दिसलेला नाही. आणि खास करून आता बद्दर साहेब सांगायचं म्हणजे मी इथल्या म्हणजे तालुका पातळीपासून ते महाराष्ट्राच्या पातळीपर्यंत काम करतोय. नीट जर तुम्ही अभ्यास केला, अल्पसंख्याक समाजातले, मुस्लिम समाजातले तुम्ही नेते मंडळी बघा, काँग्रेस पक्षापेक्षा, भाजप शिवसेना तर सोडून द्या, काँग्रेस पक्षापेक्षा जास्त नेते मंडळी किंवा जास्त अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व करणारी मंडळी ही राष्ट्रवादीत आहेत. आणि तुम्ही कधी बघा, मंत्रिमंडळात बघा, पक्षाच्या संघटनेत बघा, कुठेही बघा, हे तुम्हाला मराठा समाजापेक्षा इतर समाजाची जास्त लोक तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करायला या ठिकाणी तुम्हाला दिसते. असं काय घडलं होतं की पवार साहेब लातूरला येत असताना मुरुडला थांबून तुमच्या घरी आले होते? हो, मला आणखीन एका गोष्टीचा राष्ट्रवादीत आनंद आहे की आणि अभिमान आहे की एवढे वर्ष झाले, मी आता जवळपास 28 वर्ष झाले मी त्यांच्यासोबत, म्हणजे 22 वर्ष होऊन गेले त्यांच्यासोबत काम करतोय. बद्दर साहेब, एक गोष्ट आता तुम्ही विचारता जात तर दिलखुलासच बोलतो की मराठवाड्यातल्या नेते मंडळी आणि पश्चिम महाराष्ट्रातले नेते मंडळी आपण सारखी तुलना करतो, परंतु तुलना बाकीच्या म्हणजे महाराष्ट्र शासनाचा फंड्स त्यांच्या मतदारसंघात जास्त नेतात, त्यांच्या भागात जास्त नेतात किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण बोलतो. परंतु एक गोष्ट प्रकर्षानं मी अभ्यास केलेली आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची वैचारिक पातळी, आपल्या मराठवाड्यातल्या नेत्यांची वैचारिक पातळी ही अशी आहे. तुम्हाला सांगतो की समजा बारामती शरद पवार साहेबांच्या घराशेजारी जर त्यांच्या कार्यकर्त्यानं त्यांच्यापेक्षा 2 मजले जास्त बांधले आणि मोठं घर बांधलं तर त्यांना आनंद होतो, माझा कार्यकर्ता मोठा झाला म्हणून. पण तेच जर आपल्या लातूरमध्ये किंवा मराठवाड्यात त्याच नेत्याच्या शेजारी जर त्यानं नुसते झोपडीतलं पत्र्याच्या घरात जरी आला घर बांधलं तरी तुझ्याकडे अशी करून बघतात, हो ही एवढा मोठा झाला. ही वैचारिक पातळी आहे त्या नेत्यातली, आपल्या नेत्यातली. त्या नेत्यांना वाटतं की आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं होतं. तू प्रश्न विचारला पण मी ते थोडस ओघामध्ये बोलताना ते कसे काय आलते आपल्याकडे? तर तुम्हाला सांगतो बद्दल सगळे म्हणत होते, येस येस येस, सगळे म्हणत होते येत नाही. मग संजय शेटे काहीतरी म्हणते, कुठं पवार साहेब त्याच्या घरी जाण्यासाठी हेलिकॉप्टर थांबवतात का? तर नेमकं काय घडलं होतं? तर मी एका कार्यक्रमामध्ये शिबिर औरंगाबादला एक शिबिर होतं. त्या शिबिरात असं काही मोजकेच कार्यकर्ते, म्हणजे आम्ही शिबिरानंतर बसल्यानंतर मी साहेबांना विनंती केली, साहेब ह्याच्यानंतर लातूर दौऱ्यावर कधी आलात तर तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे आपण चहा घ्यायला यावं अशी मी विनंती केलेली होती. ती विनंती मी सुद्धा विसरून गेलतो, कधी किती दिवसापूर्वी केली लक्षात नाही. परंतु त्यावेळेस आठवतंय मला की साहेबांचा लातूरचा दौरा फायनल झाला. त्यावेळेस मला वाटतं भटक्या विमुक्तांच्या मेळाव्यासाठी ते लातूरला येत होते, टाउन हॉलला कार्यक्रम होता. त्या दौऱ्यावर येत असताना मला 2 दिवस अगोदर निरोप आला साहेब बोलणार आहेत म्हणून. आणि मला फोनवर साहेबांनी सांगितलं की साहेब संजय, मी परवा दिवशी लातूरला येतोय आणि तुझ्या घरी मी येणार आहे, चहा घ्यायला तुझ्या घरी येणार आहे असं मला साहेबांनी सांगितलं. आता साहेबांचा प्रोग्राम आला, सगळीकडे चर्चा झाली, परंतु माझ्यासारख्या एक लहान कार्यकर्त्याच्या घरी एवढा मोठा नेता यायला म्हणल्यानंतर खूप विरोध झाला. पण साहेब कुण्या विरोधाला कार्यकर्त्याच्या पुढे कुणाच्या विरोधाला न मानता साहेबांनी फक्त 1 कप चहा प्यायला त्या ठिकाणी मुरुडला माझ्या घरी हेलिकॉप्टर घेऊन उतरले. हे माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा योग आहे. आणि बद्दर साहेब सांगायचं, मला वाटतं या कार्यक्रमाला तुम्ही सुद्धा होतात, बरोबर आहे. आणि मला सांगायचा उद्देश म्हणजे आवर्जून सांगायचं की चहा पाणी हा विषय नव्हता. एक कार्यकर्त्याला सन्मान देणं, त्याची इज्जत वाढविणं, त्याची प्रतिष्ठा वाढविणं, ही त्यामागची पवार साहेबांची भूमिका होती. आणि मला आनंद याचा आहे, आता मुरुड जवळपास 50,000 लोकवस्तीचं गाव आहे. कितीतरी वर्षानं साहेब राज्यमंत्री असताना त्या ठिकाणी मुरुडला आले होते. आणि पवार साहेब येणार आहेत म्हणल्यानंतर ती माझं चहा पाणी गेलं कुठेच. साहेबाला बघायलाच 10,000 लोक त्या मुरुड मधली आली आणि आपल्या घरी सभाच झाली. हे असा त्यावेळेचा प्रसंग होता. अच्छा, मग त्यानंतर आज जवळजवळ 15-16 वर्ष झाले की तुम्हाला पक्ष
म्हणजे सतरंजा उचला, खुर्च्या उचला यापेक्षा सत्तेत भागीदारी कशी काय मिळाली नाही? आता बद्दर साहेब, तुम्ही जो प्रश्न विचारला तो खरं तर एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मी सांगतो की राजकारणात येणाऱ्या जवळपास 99% कार्यकर्त्यांची इच्छा असते की पक्षात गेल्यानंतर आपल्याला पद मिळावं, की आपल्याला प्रतिष्ठा मिळावी, आपल्याला महामंडळ मिळावं. सरकार असताना महामंडळ मिळावं, आमदारकी मिळावी, खासदारकी मिळावी, हे सगळ्याचे इच्छा असते आणि ती इच्छा कार्यकर्त्यांनी ठेवणं काही वाईट नाही आहे. परंतु बद्दर साहेब, काही गोष्टी आयुष्यात अशा घडतात की ह्या गोष्टी खूप चिल्लर वाटायला लागतात. बरोबर आहे. आता त्या घटनेला तुम्ही साक्षीदार आहेत. म्हणजे 30 सप्टेंबर 2012 माझ्यावर लातूरमध्ये हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये खरं तर लातूरकरांच्या इथल्या डॉक्टरांचे आभार. एवढं मोठं ऑपरेशन लातूरला होऊ शकत नसताना म्हणजे माझे 40% आतडे फाटले होते पोटातले. हे ऑपरेशन होत नव्हतं, होऊ शकत नव्हतं, पण लातूरच्या डॉक्टरांनी पराकाष्ठा केली, ऑपरेशन केलं, सक्सेस झालं. परंतु नंतर मला इन्फेक्शन झालं. पवार साहेबांनी त्यावेळेस RR पाटील गृहमंत्री होते, एअर अँब्युलन्स पाठवली, पण मला नेता येत नव्हतं म्हणून माघारी गेली. आग्रह करून मला 15 तास लागले रुबीला न्यायला आणि त्या ठिकाणी रुबी हॉस्पिटलला मला ऍडमिट केलं. पण ज्यावेळेस माझं चेकअप झालं त्यावेळेस कळालं डॉक्टरांना की माझ्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झालंय, फुफ्फुस एवढंच झालंय आणि फ्लुइड झालं होतं, पाणी झालं होतं. तर ते ऑपरेशन बायपास पेक्षा डेंजर असतंय, ते एखाद्या वेळेस काही होऊ शकतं. ऍक्च्युअल त्या पिरियड मध्ये तिथं डॉक्टर अवेलेबल नव्हता. आणि मला अभिमान आहे ह्या गोष्टीचा की त्यावेळेस आपलं पार्लमेंट चालू होतं दिल्लीमध्ये. पार्लमेंट चालू असताना पवार साहेबांना ज्यावेळेस कळालं माझी कंडिशन आपल्या खराब आहे आणि मला रुबीला आणलंय, त्यांच्या सांगण्यावर नेलं होतं रुबीला, साहेबांनी गव्हर्नमेंटचं विमान न घेता पार्लमेंट म्हणजे अधिवेशन चालू असताना तिथलं कामकाज सोडलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रायव्हेट फ्लाईट घेऊन ते पुण्याला आले आणि रुबी हॉस्पिटलला 2 तास माझ्यापाशी येऊन बसले. आणि माझा तिथं डॉक्टर अवेलेबल नव्हता, त्यांनी डॉक्टर अवेलेबल केला, त्या डॉक्टरला येईपर्यंत थांबले, माझं ऑपरेशन करायला लावलं. आणि आज जी बद्दर साहेब तुमच्या समोर हा संजय शेट्टी सगळ्यासमोर दिसतोय ते फक्त शरद पवारांनी दिलेला पुनर्जन्म आहे. आता सुद्धा डोळ्यात पाणी येते. म्हणजे मला एक सांगा, मगाशी तुम्हाला म्हणलं की काही आयुष्यात विषय असे घडना की हे आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद किंवा पद हे चिल्लर वाटायला लागतात. आता मला सांगा, ज्या माणसामुळं हे पुनर्जन्म मिळाला त्या माणसाकडून काही अपेक्षा ठेवून काम करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नियमात बसत नाहीये. त्यामुळे मी माझं पुढचंही ध्येय सांगतो बद्दल, त्याच्या पुढच्या भविष्यात सांगतो की मी जोपर्यंत आहे आता, कारण हे पवार साहेबांचीच भेट आहे आता ही पुनर्जन्म म्हणजे, त्यामुळं इथून पुढच्या भविष्यात फक्त आणि फक्त शरद पवारांसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीच काम करणार आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवता शेवटपर्यंत. तुम्हाला आता तुम्ही आहेतच माझ्यासोबत, मी फक्त पक्षाचं काम करायलाच तुम्हाला दिसेल. आता तुम्हाला माहित असेल की बऱ्याच महामंडळाच्या नियुक्त्या वगैरे व्हायच्या, सगळ्या मी कुठेही काय मागितलेलं नाही या पक्षाकडे आणि शेवटपर्यंत मागणारी नाही, एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहील. 22 वर्ष पवार साहेबाचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून आणि एका बाजूला लातूरमध्ये सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्तेचं राजकारण चालू असताना वाघाच्या जबड्यातून बकरी काढावी या पद्धतीनं प्रचंड ऊर्जेनं लातूर शहरामध्ये तुम्ही काम करत आहात. हे तुम्ही स्वतःहून करत आहात का पवार साहेब, अजित पवार साहेब, जयंत पाटील साहेब यांचा तुम्हाला पाठिंबा आहे? बद्दर साहेब, आता तुम्ही बऱ्याच गोष्टी विचारल्यात आणि मी आता तुम्हाला शुभेच्छा देताना तुमच्या पाया पडलो. तुम्ही काय पत्रकार आहेत म्हणून नाही, मी लहान असतानापासून माझ्या पूर्ण जडणघडणीत तुमचा हातभार आहे. म्हणजे माझ्या लहान सहान बातम्या ही जी मी आता सांगितलं तुम्हाला की विलासरावजींच्या हस्ते एवढ्या शाखेचे उद्घाटन केले, त्या सगळ्या शाखेचे फोटो बद्दर साहेबांनी छापलेले आहेत त्यावेळेस. म्हणजे कुणी त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कोणीही करायचं, परंतु बद्दर साहेबांनी बोलून घेऊन आमच्यापाशी का पैसे का कुठे जाहिराती द्यायला काय चिडायचे, रागवायचे, पण सगळ्यात वरच्या फ्रंट पेजवर संजय शेट्टी बद्दर साहेब तुम्हीच लावायचे. म्हणजे हे सगळं करत आम्ही कार्यकर्त्याच्या इथपर्यंत आलेलो आहोत.
बद्दर साहेब म्हणजे मी युआर झालो, युनिव्हर्सिटीत गेलो, मी दयान कॉलेजच्या गेटवर उपोषणाला बसून त्या ठिकाणी मी 108 रुपये काहीतरी फीस मी त्यावेळेस विद्यार्थ्यांची माफ करायला लावली. ती असो तालुकाध्यक्ष असताना असो किंवा जिल्हाध्यक्ष म्हणून आतापर्यंत आपण चळवळीतून वाढलेले कार्यकर्ते आहेत. आपण जनतेसाठी लोकांसाठीच काम करणारे आहेत आणि जी आपल्यावर जबाबदारी दिली, मग पक्षाने जबाबदारी दिली तर ती जबाबदारी ओळखून आपण आपलं काम केलं पाहिजे, असा मी कार्यकर्ता आहे. आता मला महाराष्ट्राचं त्याने सेक्रेटरी केलेलं आहे आणि मला सांगा की मागच्या निवडणुकीत, मागच्या 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत म्हणजे 99ला पक्ष स्थापन झाल्यानंतर जवळपास आतापर्यंत 4 जिल्हा परिषदा, 2 नगरपालिका, 2 महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्याच्यातल्या जवळपास सुरुवातीच्या 3 जिल्हा परिषदा, 3 नगरपालिकेच्या, 2 नगरपालिका आणि 1 महापालिकेच्या निवडणुकीत माझा पुढाकार होता. बद्दर साहेब सांगायचं तुम्हाला असं की तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत प्रत्येक गोष्टीचे, की पहिल्या 3 निवडणुका तर फक्त मी युवक काँग्रेसच्या वतीने लढल्यात. अच्छा. त्यावेळेस म्हणजे बरेच नेते मंडळी राष्ट्रवादी द्यायची, इथं सगळं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथं, म्हणजे आमच्याकडे पक्षात सुद्धा माणसं यायची म्हणली की त्यांच्याकडे जास्त हे असायचं. आमच्याकडे बरेच जण पक्ष सोडून गेले होते. तशा परिस्थितीत लातूरातल्या 100% नगरपालिकेचे उमेदवार, लातूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीत 100% उमेदवार हे आम्ही युवक काँग्रेसनं द्यायचे. पैसे नाही, काही नाही, पण तरी आम्ही लढलो. आम्हाला पहिल्यांदा 4 नगरसेवक, 4चे 8 झाले, 8चे 13 झाले. मला आणखीन आवर्जून बद्दर साहेब तुम्ही तर सगळ्याचे साक्षीदार आहेत की पहिलीच निवडणूक वाघमारे सरांची आपण लढवलो होतो. मला आठवतंय किती आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून निवडणूक लढविली आहे. बद्दर साहेब तुम्ही आणखीन आवर्जून गोष्ट सांगायची, माणूस चांगला आपल्याला मिळाला पण आमच्याकडे काहीच यंत्रणा नव्हती ना. समोर मुख्यमंत्री, सगळ्या राज्यातली मंत्रिमंडळ इथे येऊन बसलेलं. ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी लाठी हल्ला झाला आमच्यावर, ही तुम्हाला माहिती आहे. त्या दिवशी जे घटना सांगतो, आदल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही बूथवर बसवायला कार्यकर्ते बघायला लागलो, बूथवर बसायला कार्यकर्ते नव्हते आमच्याकडे. त्यावेळेस मी आठवतंय माझा सहकारी नाव आवर्जून घेईन, मी चंद्रशेखर भालेकर म्हणून तांदूळजेचे होते, तालुकाध्यक्ष होते. त्यांनी मी आणि बाकीचे सगळे, आता सध्या कार्याध्यक्ष आहे बक्तावर बागवान म्हणून, ती माहिती तुम्हाला, तालुक्यातून कार्यकर्ते गोळा केले, जिपा भरून कार्यकर्ते तालुक्यातून लातूरला आणले आणि लातूरच्या वाघमारे सरांच्या त्या बूथवर बसवले काय, आणि त्यांनी मतदान करून घेतलं. म्हणजे अशा परिस्थितीत त्यावेळेस काम केलं. पण पुढे काय झालं की मागच्या वेळेस बघितलं, म्हणजे 13 पर्यंत आम्ही गेलो. म्हणजे ह्या मागच्या अगोदरच्या नगरपालिकेचं तुम्ही जर बघितलं, विलासरावजी असताना की काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीत खूप कमी मत, फक्त 20,000 मताचा फरक होता साहेब. बरोबर आहे. पण ती कमी मतानं जवळपास 20, 40, 50, 100 मताच्या आत फरकानं आमच्या 18 का 19 उमेदवार त्या ठिकाणी गेले होते. म्हणजे एवढी मोठी शक्ती समोर असताना. पण मागच्या वेळेस सत्ताही नव्हती किंवा आमच्या इथल्या लोकलच्या आमच्या विसंवादामुळे म्हणा, आम्ही न काम केले, पक्षाला दोष देण्याचा अर्थ नाही, आमच्या विसंवाद असल्यामुळं मागच्या वेळेस आम्ही योग्य रीतीनं पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो नाही. आणि तुम्ही बघितलं आमची अवस्था काय झाली. आम्ही फक्त एका नगरसेवकावर येऊन थांबलो आणि आमची जागा भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी घेतली. आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्या न पडणाऱ्या गोष्टी आहेत. आता ह्या वेळेस मी महाराष्ट्राचा सेक्रेटरी आहे, माझ्यावर पक्षाने जबाबदारी दिलेली आहे. मी ह्या सगळ्या गोष्टी आधी आमचे नेते आदरणीय जे अजितदादा पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब पक्षाचे प्रमुख म्हणून मी त्या दोघांचे पशी जाऊन ह्या सगळ्या गोष्टीची मी त्यांच्यापाशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की साहेब मी पुढाकार घेतो ह्यावेळेस, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी पुढाकार घेतो, आम्ही सगळं आधी खालचं दुरुस्त करतो आणि मग तुम्ही आमच्या मागे शक्ती उभं करा. त्यांनी दोघांनी मला शब्द दिलेला आहे बद्दर साहेब की तुम्ही तुमची सगळी यंत्रणा तिथली तयार करा, तुम्ही पक्ष संघटन वाढवा, चांगले लोक पक्षात घ्या, त्या सगळ्या गोष्टी आणि पूर्ण ताकदीनिशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या मागे उभा राहील ही त्यांनी शब्द दिल्यामुळं या ठिकाणी मी पुढाकार घेऊन या ठिकाणी कामाला लागलेलो आहे. पण तुम्ही परवा अख्तर मिस्त्री माजी महापौर आणि माजी महापौराचे चिरंजीव सुरेश पवार यांना कस काय म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीमध्ये खेचलं? येस येस बद्दर साहेब सांगायचं म्हणजे की सुरेश पवार असोत माजी महापौर, अख्तर मिस्त्री असोत,
राजा मणियार सुद्धा मागच्या विधानसभेला वंचित मधून त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक, ठीक आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला आपण आमदार हो खासदार हो वाटत असतं, त्यानं त्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काय कुठं जाऊन राष्ट्रवादीच्या विरोधात काम केलेलं नव्हतं, फक्त निवडणूक लढवली होती. त्याच्यामुळं आणि बद्दर साहेब, मी म्हणलं तुम्हाला की मी 95 पासून मी सक्रिय ह्याच्यात आहे, 92 पासून. तेव्हा ही जी सुरेश तात्या असो किंवा बाकीचे राजा मणियार तर मित्रच आहे माझा, हे सगळे जण माझ्या त्यावेळेस सगळी काँग्रेस पक्षातली मंडळी सगळी माझ्यासोबत, त्यांच्यासोबत मी काम केलेलं असल्यामुळं संबंध सगळ्याचे आहेत. मग मी विचार केला की भारतीय जनता पार्टीचे जे आत्ताचे नगरसेवक आहेत त्यातले 2 जण नगरसेवक सोडले तर बाकी सगळे नगरसेवक हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून गेलेले आहेत. अच्छा, पहिली गोष्ट. आणि मी पक्षात काम करणारा कार्यकर्ता आहे साहेब. 20-20 वर्ष 25-25 वर्ष तुम्ही एखाद्या विचारसरणीत काम केल्यानंतर तुम्ही तडजोड म्हणून ठीक आहे, परंतु कायमस्वरूपी दुसऱ्या विचारसरणीत जाऊन तुम्ही काम करू शकत नाही. म्हणून मी प्रयत्न चालू केला. मी स्वतःहून अख्तर मिस्त्रींना भेटलो, सुरेश तात्यांना भेटलो, राजा मणियारला भेटलो, त्यांना पुढच्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, त्यांना ती पटल्या, त्यांना घेऊन गेलो, दादांची भेट करून दिली, जयंत पाटील साहेबांची भेट करून दिली, त्यांना त्यांच्याशी चर्चेतून त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी आपल्याकडे यायचं ठरवलं. अच्छा. परंतु ज्यावेळेस अख्तर मिस्त्री आणि राजा मणियारचा प्रवेश केला आणि सुरेश पवारांच्या मुलाचा, पण त्यावेळेस कसं होतं, सुरेश तात्या येणारच आहेत, काही विषय नाही आहे, पण त्यावेळेस टेक्निकल अडचण होती. त्यांना घेतलं असतं तर मग पोटनिवडणूक लागली असती, बरोबर आहे. त्याच्यामुळे तात्यांचा प्रवेश होऊ शकला नाही. आता असं ठरलेलं आहे, हे जे लातूर मधले रनिंग नगरसेवक आहेत किंवा काही माजी नगरसेवक आहेत, म्हणजे महानगरपालिकेशी संबंधातले, त्यांचा प्रवेश हा लातूरमध्ये टाउन हॉल किंवा गोलाई सभा घेऊन जे जयंत पाटील साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थिती या ठिकाणी लातूरमध्ये करायचं हे माझं प्लॅनिंग आहे. म्हणजे फार मोठा भूकंपाचा काँग्रेसला तुम्ही धक्का देणार. मी जास्त सिनेमा वगैरे बघत नाही, परंतु डायलॉग एक मात्र आता तुम्ही कुठेतरी बोलला माझ्या लक्षात आहे की ये तो झाकी है, बात अभी बाकी है. अच्छा, म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकेला लातूरमध्ये राष्ट्रवादी चमत्कार दाखवणार. बद्दर साहेब, मी तुम्हाला सांगतो की लातूरमध्ये हे काँग्रेसचंच कल्चर आहे. मी काँग्रेस विचारसरणीलाच मानणारी मतदार आहेत, लोक आहेत, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही एका घरातलेच आहेत, भाऊच आहेत, त्याचा काही विषय नाही आहे. परंतु साहेब, तुम्हाला सांगायचं म्हणजे खरं तर माझ्या ह्या सांगण्याचं मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु त्यांच्या जर काही थोडासा विचारसरणीत बदल झाला तर त्यांचाच फायदा होईल. मी शिवराज पाटील साहेबांच्या सोबत काम केलेला कार्यकर्ता आहे. मी विलासरावजी देशमुख साहेबांच्या सोबत काम केलेला कार्यकर्ता आहे. मी पद्मसिंह पाटलांच्या सोबत काम केलेला कार्यकर्ता आहे. आणि आता शरद पवार साहेबांच्या जवळून 22 वर्ष झालं, शरद पवार असो, जयंत पाटील असो, अजित पवार असो, सगळेच महाराष्ट्रातले नेत्यासोबत काम करतो. म्हणजे आपल्या खास करून लातूरला हे शिवराज पाटील आणि विलासरावजी देशमुख साहेबांच्या विचाराची आपल्याला देण आहे. परंतु आताचं जे नेतृत्व आहे त्या विचारापासून कोसो दूर आहे. अच्छा, काय त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष वाढवण्यासाठी खूप मोठी रसद काँग्रेस पक्षातच तयार झालेल्या कार्यकर्त्याची मिळणार आहे. कारण जे शिवराज पाटील आणि विलासरावजी देशमुख साहेबांच्या सोबत काम केलेले कार्यकर्ते आहेत किंवा नेते मंडळी आहेत किंबहुना सगळ्या क्षेत्रातले, त्यांनी ह्या विचारसरणीशी त्या काँग्रेस पक्षात आता सध्याच्या घडीला काम करू शकत नाहीत. आणि त्यांना शरद पवारांच्या विचाराचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच ह्या ठिकाणी लातूरमध्ये त्यांना बळ देणारा किंवा त्यांच्या विचाराला वाव देणारा आणि त्यांचा सन्मान करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि तशा पदाधिकाऱ्यांशी मी संपर्कात आहे. आणि येणाऱ्या काळात खूप चांगली माणसं काँग्रेस पक्षातली हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला आलेली दिसतील. तुम्ही आश्चर्य व्यक्त करचाल अशी माणसं काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी तुम्हाला आलेली दिसतील. अच्छा, एवढी मोठी पोकळी या ठिकाणी आहे, ती आम्ही भरून काढणार आहे. आणि हे सर्व करत असताना त्या कार्यकर्त्याची कदर केली जाईल का पुन्हा पवार आणि देशमुखाचं फिक्सिंगच्या राजकारणात त्यांची माती होईल? साहेब, 2 गोष्टी विचारल्यात तुम्ही. पहिल्या गोष्टीचं उत्तर देतो की नवीन एखादा कार्यकर्ता असो, पदाधिकारी असो, नेता असो, राष्ट्रवादीत घेतल्यानंतर काय करता, तर तुम्हाला आत्ताच उदाहरण दिसलं असेल
की मी आता महाराष्ट्राचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सेक्रेटरी हा. आहे. इथवर यायला मला राष्ट्रवादीत 22 वर्ष काम करावं लागलं. हा. तेव्हा मी इथवर आलो. अख्तर मिस्त्रींचा प्रवेश आताच झालाय. हा. बरोबर आहे. माजी महापौर अख्तर मिस्त्री. मी स्वतः जयंत पाटील साहेबांकडे विनंती करून अख्तर मिस्त्री साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्राचं सेक्रेटरी केलंय. जी 22 वर्ष काम करून माझ्याकडे पद आहे ते आल्याबरोबर सन्मानानं आम्ही तेच पद आम्ही अख्तर मिस्त्रींच्या गळ्यात घातलंय. ह्याच्यावर तुम्ही विचार करा की येणाऱ्या कार्यकर्त्याचा आम्ही सन्मान करतो का नाही करतो. अच्छा. मग ही महानगरपालिकेला काँग्रेस राष्ट्रवादी युती होणार का? बिलकुल नाही. हा. एक तर बद्दल साहेब की आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतोय की तुम्ही राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून बघा हा. लातूर महापालिकेत एकदा सुद्धा काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली नाहीये. अच्छा. तुम्ही बघा मागचा इतिहास काढून. मग ह्यावेळेस कुठून विषय आला आघाडीचा? त्यामुळं ना नेत्यांच्या डोक्यात आघाडी करायचा आहे ना कुठल्या कार्यकर्त्याच्या आहे. ही फक्त इथल्याच काही ते राजकीय ह्याच्यासाठी स्टेटमेंट करतात. त्यामुळं आम्ही पूर्ण आता 81 जागा झाल्यात नवीन ह्याच्यात. 81च्या 81 वार्डात तुल्यबळ उमेदवार आमचे तयार करण्यासाठी आम्ही पूर्ण आता त्या ठिकाणी यंत्रणा राबवत आहोत. त्यामुळं निवडणूक ही स्वतंत्र होणार. स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार. ठीक आहे. एक होऊ शकतं की जर शिवसेना आणि आमचे आहेत चांगले रिलेशन आहेत, जर शिवसेना सोबत येत असेल, आमची त्यांची बोलणी चालू आहे, आले तर आम्ही त्यांना घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही मिळून या ठिकाणी लातूरची महापालिकेची निवडणूक लढवूया. बरं, या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्याचे म्हणजे उदगीर तालुक्याचे आमदार संजय बनसोडे मंत्री यांचा तुम्हाला पाठिंबा आहे का देशमुखाला पाठिंबा आहे? बद्दर साहेब आता तुम्ही राजकीय प्रश्न विचारला, परंतु तुम्ही म्हणता नाही राजकारण आहे. प्रेमात राजकारणात सगळं माफ असतं. संजय बनसोडे सुद्धा म्हणजे कार्यकर्त्याचा नेता झालेला आहे. कारण आम्ही सोबत काम केलेलं आहे. राष्ट्रवादी ज्यावेळी झाली त्याच्यानंतर मला आणखीन आठवतं की लातूरच्या अशोक हॉटेलला जी गेस्ट हाऊस आहे आपलं त्या ठिकाणी किशनराव जाधव हे आम्ही सगळेजण होतो. त्या ठिकाणी बैठक चालू होती एक. त्या ठिकाणी समोरच्या पानपट्टीवर संजय बनसोडे उभा होते. आम्ही त्या गेटवर उभा होतो. तिकडून ते आले आणि मला म्हणले की शेट्टी साहेब मी तुमच्या पक्षात येणार आहे. बरोबर आहे. त्यावेळेस अनेक पक्ष झालेला नव्हता बहुतेक, म्हणजे अनेक राष्ट्रवादी स्थापन झालेली नव्हती, पण त्या सुरुवातीला तेव्हापासून आम्ही सोबत काम करतोय. संजय बनसोडे कार्यकर्त्याच नेता झाले. पण एक सांगतो बद्दर साहेब की कुठलीही राजकारणात सहजासहजी काही मिळत नाहीये, ते फार कमी जणाला मिळतं. तसं त्यांनी एक डोळ्यासमोर व्ह्यू ठेवला आणि योगायोगानं म्हणजे माणसाला कसं असतं, तुम्ही कितीही काम करा बद्दर साहेब कुठल्या क्षेत्रात, परंतु विश्वास नाही त्याच्यावर माझा, पण दिसतंय ना तसं की तुमचं नशीब पण असलं पाहिजे, तुम्हाला परिस्थितीनं साथ पण दिली पाहिजे, तुम्हाला ते सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजे. तर संजय बनसोडेंना म्हणजे योगायोगानं ते त्या रिझर्वेशन मध्ये आहेत. ते रिझर्वेशन उदगीर मतदारसंघात आहे आणि योगायोगानं तो उदगीर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. सगळ्याच गोष्टी जमून आल्या. मग ते बिचारीने एक निवडणूक लढवली. पहिली निवडणूक खूप कमी मतानं कष्ट करून पडले. दुसरी निवडणूक लढवली. म्हणजे सगळ्या गोष्टी पुन्हा पॉझिटिव्ह घडत गेल्या. की रनिंग आमदाराचं भाजपचं तिकीट कापलं. बरोबर आहे. मग आणि त्यांनी भाजपच्याने बाहेरचा उमेदवार दिला कुठला तरी परभणीचा. मग लोक म्हणायला लागले की बाबा हे आता आपल्याच भागातला उमेदवार आहे. ती पॉझिटिव्ह गोष्ट झाली. पवार साहेबांची सभा झाली. एक महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात वातावरण होतं, त्याचा फायदा झाला आणि संजय बनसोडे निवडून आले. परंतु निवडून आल्यानंतर कसं असतंय बद्दर साहेब की जे एकदा आमदार झालं की माणूस लगेच पुढच्या निवडणुकीची विचार करत असतो. मग त्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करतात की पुढच्या निवडणुकीला निवडून येण्यासाठी मला कोणाकोणाची आवश्यकता आहे. त्याच्यानुसार मग त्यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या डोळ्यासमोर ठेवून ते सगळ्या गोष्टी होतात. आता बाहेर मध्ये काही गोष्टी झाल्या तुम्हाला माहिती आहे, परंतु माझं काय म्हणणं आहे की आपण म्हणजे पक्ष सुद्धा कधी कधी पक्ष संघटना वेगळी आणि सत्तेत असल्यामुळे मंत्रिमंडळ वेगळं. म्हणून आमचं म्हणणं आहे की संजय बनसोडे एक मंत्री म्हणून त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा जरूर विचार करावा. जिथं जिथं त्यांना शक्य आहे तिथं त्यांनी आमच्यासोबत पक्षासोबत राहावं. आम्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत, बरोबर आहे का, आम्ही पक्षासाठी झुकून देऊन काम करू.
असं मला या ठिकाणी सांगायचं पण तुम्हाला. महानगरपालिकेला ते तुम्हाला साथ देतील का? 100% देतील. अच्छा. 100% देतील. परवा तुम्ही काही लोकांनी लातूरमध्ये काही शाखा वगैरे स्थापन केल्या आणि उदगीरचं उत्तर आपले औषधाचे नगराध्यक्ष अफसर शेख म्हणले की पालकमंत्र्यापेक्षा हा उपमुख्यमंत्री मोठा असतो आणि मी तर अमित देशमुखला चितपट करणार. याच्याविषयी तुमचं काय मत आहे? आता बद्दर साहेब मला एक सांगा, आता अमित देशमुख आपले पालकमंत्री आहेत, ते विलासराव देशमुख साहेब माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांचे चिरंजीव आहेत. त्यांना राजकीय वारसा आहे, खूप मोठी लोक आहेत ते, म्हणजे त्यांचं खानदान मोठं, सगळं मोठं. संजय बनसोडे कार्यकर्त्याचा आमदार आणि मंत्री झाला, दलित समाजातला. मग मला सांगा बद्दर साहेब की मी तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही माझा पहुंचार कसा करता, मला कसं बोलता, हे जेवण सुद्धा तुमच्या मनात काय हे मला कळतं ना. मला एक गोष्ट सांगा तुम्ही की तुम्ही पालकमंत्री, संजय बनसोडे राष्ट्रवादीचे, त्यांचा उदगीर मतदारसंघ, त्यांनी एका विकास कामासाठी स्वतः प्रयत्न करून अजितदादाकडून फंड्स आणले आणि ते काम केलं उदगीर मधलं. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या पालकमंत्र्यांना अमित देशमुख साहेबांना त्या ठिकाणी उद्घाटनाला बोलवलं. मला सांगा तो शासकीय कार्यक्रम होता, तिथं पक्षाचा काही संबंध नव्हता. मग मला सांगा त्या स्टेजवर आमच्या संजय बनसोडेंना कमी लेखण्यासाठी तिथं मी तुमच्या सोबत आघाडी करणार नाही, आम्ही काँग्रेस पक्ष स्वतंत्र पुढच्या निवडणुकीला, काय गरज होती का बोलायची? नाही. तुम्ही जर नीट घेतली सगळी भाषणाची, त्याच्यात संजय बनसोडेचा अपमानच केला त्यांनी. एक वेळेस नाही 4 वेळेस केला. पण ते म्हणतात ना लोक भांडणं लावलेले, लोक भांडणं लावायचे विषय नाहीये बद्दर साहेब. राजकीय कार्यक्रम होता, तिथं एकतर हे पक्षाची गोष्ट काढायची गरज नव्हती. त्यांनी ठरवून त्यांचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सगळे पदाधिकारी, तुम्ही आमच्यामुळे निवडून आलात, तुमच्या आमच्यामुळे निवडून आलात. त्या संजय बनसोडे प्रत्येक जण भाषणात आणि ह्यांचे पालकमंत्री उठून सांगतात की आम्ही तुमच्याबरोबर आघाडी करणार नाही, आम्ही स्वतंत्र लढवणार, तुमचा भाषण लिहून देणारा आमचाच माणूस आहे. म्हणजे मला सांगा, संजय बनसोडे जरी मंत्री असले तरी शेवटी ते आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. आम्ही पक्ष म्हणून आमच्या मंत्र्याचा अपमान झालेला आम्ही सहन करणार नाही. त्याच्यामुळे त्या अफसर शेखचं काही चुकलेलं नाहीये. मला सांगा बद्दर साहेब की तुम्ही काय बोललात? मी त्या कार्यक्रमात मीच वाक्य बोललो की तुम्हाला एक दलित समाजाचा लहान कार्यकर्ता राज्याचा मंत्री होतोय, शेजारी बसतोय खुर्चीला खुर्ची दाखवून, हे तुम्हाला सहन होत नाहीये. तुमचं त्या दिवशी बाहेर पडलं. त्यामुळे आम्ही पक्ष म्हणून संजय बनसोडेच्या पाठीमागे उभं राहिलोत आणि ह्याच्या पुढे उभं राहू. पण एवढं असताना हे जे प्रवेश झाले, हे प्रवेश होईपर्यंत संजय शेट्टींनी संजय बनसोडेला कळू दिले नाही, ही एक चर्चा, ही खरं आहे का? नाही बद्दर साहेब, तसं नाहीये. आता कसं आहे, मी तुम्हाला म्हणलं ना की पक्ष वेगळा आणि मंत्रिमंडळ वेगळं, बरोबर आहे का? आता मला एक सांगा बद्दर साहेब, आपण लातूरमध्ये काम करतोय, ह्यांच्याकडून जर काँग्रेस पक्षातून एखादा माणूस जर राष्ट्रवादीत घ्यायचा असेल किंवा कुठून घ्यायचा असेल, ते जर अगोदर ह्यांच्या कानावर गेलं, हे त्या माणसाला येऊ देतील का? नाही. किती समजा त्याची इच्छा असली तर डिस्टर्ब करणार, त्यांना त्रास देणार, ती चर्चा. त्याच्यामुळं मी वरी अजितदादाशी आणि जयंत पाटील साहेबांशी माझं बोलणं झालेलं होतं. त्यात असं ठरलं होतं की ज्यावेळेस प्रवेश करायचा त्यावेळेस आपण सगळ्यांना सांगू, बरोबर आहे का? पण ती असं झालं की ज्या दिवशी आम्ही चर्चा तर झालेलीच होती अगोदर, परंतु त्या दिवशी पक्षाचा वर्धापन दिन होता आणि संजय बनसोडे त्या कार्यक्रमाला येणारच होते, त्यांना बोलवलेलंच होतं, तेव्हा त्यांना तिथं कळणारच होतं. तेव्हा असं काही नाहीये, तिथं आल्याबरोबर आधी त्यांना सांगितलं आणि मग त्यांच्या समोरच त्यांच्या उपस्थितीत ते सगळे प्रवेश झाले. त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाहीये. तर येणाऱ्या काळात महानगरपालिका हे तुमचं लक्ष राहणार. येस. आणि त्या दृष्टिकोनातून तुमची व्यूहरचना 100% सुरू आहे. या कामी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बद्दर साहेब, आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे की आता तुम्ही सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहात, हे आहात, म्हणजे येणाऱ्या महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आता बघा काय बद्दर साहेब, मी काही कुठला आमदार नाही, खासदार नाहीये, एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून बोलतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात आता हे सगळ्याचं बघितलंय आपण. लातूरकरांसाठी जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जो जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, ते आहे उजनीचं पाणी. हे तुम्ही आता त्या उजनीच्या पाण्यावर एवढी चर्चा झाली की आता त्याच्यात काहीच राहिलेलं नाही.
तर मी आणि काय पक्षाची परवानगी घेतली नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की पक्षाची भूमिका काय असावी. तर मी तुम्हाला सांगतो बद्दर साहेब की मी आता थोडीशी दिपाळी आता संपलेली आहे, ही आता आमच्या जाहीरनाम्यात मी आधी आता कसं आहे, इरिगेशन खातं राष्ट्रवादीकडे आहे, अर्थमंत्री राष्ट्रवादीचे आहेत, त्यांना जाऊन आम्ही विनंती करणार आहेत की तुम्ही अगोदर आम्हाला हा शब्द द्या उजनीच्या पाण्याचा, आणि राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात 1 नंबरला ते असणार आहे उजनीचं पाणी लातूरला आणण्याचं. मला कळालं की त्याच्यामध्ये टेक्निकली अडचण आहेत, लवादाचे प्रॉब्लेम आहेत, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून लातूरला उजनीचं पाणी आणायचंय, ही मुद्दा घेऊनच आम्ही लोकांच्या समोर जाणार आहे. हे तुम्हाला मला आवर्जून त्या ठिकाणी सांगा. बरं, ह्या सर्व घडामोडीमध्ये तुम्ही मराठवाडा नेता एकंदरीत गेल्या 25 वर्षापासून ओळखता, तुम्हाला मराठवाडा नेत्याविषयी तुमचं काय मत आहे? बद्दर साहेब, तुम्ही असा प्रश्न विचारलाय की मी आता महाराष्ट्राचा सेक्रेटरी आहे, इथपर्यंत माझ्या जडणघडणीत म्हणजे तुम्ही ज्याला प्रिंट मीडिया म्हणता किंवा मी जी 4 लोकात गेलो, ह्याच्यात सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल ते बद्दर साहेब तुमचा आणि तुमच्या मराठवाडा नेताचा आहे. मी तुम्हाला मगाच सांगितलं की मी लहान होतो तेव्हापासून बद्दर साहेब तुम्ही आमच्यासारख्या मीच नाही, माझ्यासारखे 1000 कार्यकर्ते तुम्ही तयार केलेत. त्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह लिहिणं, त्यानं कुठं चुकला तरी त्याला माफ करणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. आणि ह्या पूर्ण जडणघडणीत मराठवाडा नेताचा खूप मोठा वाटा आहे. आणि माझं वैयक्तिक सोडून द्या बद्दर साहेब की आता एवढ्या वर्षात मी बघितलं म्हणजे कितीतरी पेपर आले, कितीतरी पेपर गेले, आणि एवढंच नाही, मी तुमचा फॅमिली मेंबर असल्यासारखं आहे. किती अडचणीतून तुम्ही हे सगळं पेपरचा प्रवास तुम्ही इथपर्यंत आणलाय, कारण तुम्ही सुद्धा किरायच्या ह्याच्यात राहत होतात घरात, त्यावेळेस पासून मी तुम्हाला ओळखतोय. म्हणजे तिथपासून इथपर्यंतचा प्रवास हा तुम्ही खूप खडतरपणानं केलाय, आणि आज चांगले दिवस मराठवाडा नेत्याला आलेले आहेत. आणि बद्दर साहेब तुम्हाला सांगतो की मराठवाडा नेता ही नुसतं लातूर पुरतच नाही, नांदेड असो, परभणी असो, हिंगोली असो, उस्मानाबाद असो, बीड असो, जालना, औरंगाबाद, म्हणजे खरंच तिचं जे नाव आहे आपलं मराठवाडा नेता, पूर्ण मराठवाड्यात जाणारा हे आपला पेपर आहे. आणि बद्दर साहेब कधीच म्हणजे आणखीन एक तुमची तारेपाशी करावी लागते पेपरची की एवढं मोठं तुमच्यावर कधी आर्थिक संकट येऊ, काही येऊ, कधी चुकीच्या बातम्या तुम्ही लिहिल्या नाही आहेत, कधी समाजात विष पसरवणाऱ्या तुम्ही कधी बातम्या लिहिलेल्या नाहीत, चुकीच्या लोकांचं कधी तुम्ही समर्थन केलं नाही. ही खास करून तुमची खरं तर मला म्हणजे आज योग आला म्हणून तुमचे आभार व्यक्त केले पाहिजे, तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि मराठवाडा नेत्याच्या भविष्यासाठी मी या ठिकाणी बद्दर साहेब तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आम्हाला इथपर्यंत आणलात त्याच्याबद्दल तुमचे खूप मोठे आभार आहे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. प्रगती करा. थँक्यू. आपल्याला भरपूर मोठ्या जबाबदाऱ्या मिळाव्यात, आणि पवार साहेब, अजित पवार साहेब आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून आपण लातूरात परिवर्तन घडवावं, हीच आपल्याला शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. थँक्यू.